नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत। या विषयात तुम्ही वेल्डिंग ट्रेडमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशिनरी बद्दल जाणून घेणार आहात। उद्देश या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल वेल्डिंग ट्रेडमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीनची नावे जाणून घेण्यास, मशीन्सला छायाचित्रांच्या स्वरूपात पाहण्यास आणि त्यांना नावाने ओळखण्यास, मशिनरी आणि त्यांचे भाग समजून घेण्यास, वेल्डिंग प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक मशीनचे उपयोग जाणून घेण्यास। आता तुमच्या वर्कशॉप मधील मशिनरी ओळखूया। आर्क वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, ऑक्सीएसिटिलीन प्लांट सेटअप, MIG वेल्डिंग सेटअप, TIG वेल्डिंग सेटअप, प्लाज्मा कटिंग, DC पॉवर सोर्स रेक्टिफायर, पेडिस्टल ग्राइंडर, सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग, इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग, लेझर बीम वेल्डिंग, प्लाज्मा वेल्डिंग, थर्मिट वेल्डिंग, फ्रिक्शन वेल्डिंग, पोर्टेबल सर्कल कटर, रेजिस्टन्स वेल्डिंग, सीम वेल्ड, पोर्टेबल कटिंग मशीन, मॅग्नेटिक पार्टिकल टेस्टिंग किट, स्पॉट वेल्डिंग, इलेक्ट्रोड ड्राइंग ओव्हन, डाय पेनिट्रेशन टेस्ट किट। आता आपण मशीन्सना नावं देऊ आणि त्यांचे उपयोग स्पष्ट करू। आर्क वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर। आर्क वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर आर्क वेल्डिंगसाठी वापरले जाणारे एक मशीन आहे, जी एक वेल्डिंग प्रक्रिया आहे जी वितळण्यासाठी आणि धातूचे तुकडे एकत्र जोडण्यासाठी इलेक्ट्रिक आर्क वापरते। ऑक्सीएसिटिलीन प्लांट सेटअप। ऑक्सीएसिटिलीन प्लांट सेटअप ऑक्सी इंधन वेल्डिंग आणि कटिंगसाठी वापरला जातो। MIG वेल्डिंग सेटअप। MIG म्हणजे मेटल इनर्ट गॅस वेल्डिंग, ज्याला गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW असेही म्हणतात। याला मेटल ॲक्टिव्ह गॅस MAG प्रक्रिया म्हणूनही ओळखले जाते। वायर इलेक्ट्रोड आणि वर्कपीस यांच्यामध्ये तयार झालेल्या इलेक्ट्रिक आर्कच्या साहाय्याने धातूचे तुकडे वितळून आणि फ्यूज करून एकत्र जोडण्यासाठी याचा वापर केला जातो। TIG वेल्डिंग सेटअप। TIG म्हणजे टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग, ज्याला गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग GTAW असेही म्हणतात। हे सामान्यतः उच्च गुणवत्तेच्या वेल्डिंग ॲप्लिकेशनसाठी वापरले जाते, अचूक नियंत्रण प्रदान करते आणि स्वच्छ वेल्ड तयार करते। प्लाझ्मा कटिंग। प्लाझ्मा कटिंग ही एक प्रक्रिया आहे जी स्टील, स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम आणि तांबे यासारख्या विद्युत प्रवाहकीय सामग्री कापण्यासाठी प्लाझ्मा टॉर्च वापरते। DC पॉवर सोर्स रेक्टिफायर। DC पॉवर सोर्स रेक्टिफायर डायोड किंवा इतर इलेक्ट्रॉनिक घटक वापरून अल्टरनेटिंग करंट AC डायरेक्ट करंट DC मध्ये रूपांतरित करतो। हे सामान्यतः वेल्डिंग ॲप्लिकेशनमध्ये वापरले जाते, जिथे DC पॉवर आवश्यक असते, जसे की विशिष्ट प्रकारच्या आर्क वेल्डिंग प्रक्रियेसाठी। पेडिस्टल ग्राइंडर। बेंच ग्राइंडर प्रमाणे पेडिस्टल ग्राइंडर हे एक मशीन आहे जे धातूच्या वस्तू ग्राइंडिंग करण्यासाठी, तीक्ष्ण करण्यासाठी आणि आकार देण्यासाठी वापरले जाते। सबमर्ज आर्क वेल्डिंग। सबमर्ज आर्क वेल्डिंग SAW ही एक वेल्डिंग प्रक्रिया आहे जी आर्क आणि वेल्ड पूलचे संरक्षण करण्यासाठी सतत कन्झ्युमेबल इलेक्ट्रोड आणि ग्रॅन्युलर फ्लक्सचा एक थर वापरते। इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग। इलेक्ट्रोस्लॅग वेल्डिंग ESW ही एक वेल्डिंग प्रक्रिया आहे, ज्याचा वापर जाड साहित्य, विशेषतः 25 mm ते अनेक मीटर पर्यंत जाड असलेल्या प्लेट्स किंवा विभागांना जोडण्यासाठी केला जातो। लेझर बीम वेल्डिंग। लेझर बीम वेल्डिंग LBW ही एक उच्च परिशुद्धता वेल्डिंग प्रक्रिया आहे, जी वितळण्यासाठी आणि धातूचे भाग एकत्र जोडण्यासाठी लेझर बीम वापरते। प्लाझ्मा वेल्डिंग अचूक आणि उच्च ऊर्जा वेल्डिंगसाठी वापरले जाते। उच्च वेल्डिंग गती, अरुंद आणि खोल वेल्ड पेनिट्रेशन आणि उत्कृष्ट हीट नियंत्रण प्रदान करते। हे स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियमसह विविध धातूंच्या वेल्डिंगसाठी वापरले जाते। थर्मिट वेल्डिंग एक्सोथर्मिक वेल्डिंग म्हणूनही ओळखले जाते। हे धातूचे भाग जोडण्यासाठी केमिकल रिॲक्शन वापरते। हे सामान्यतः रेल्वे ॲप्लिकेशन्समध्ये वेल्डिंग रेलसाठी वापरले जाते आणि हाय स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटीसाठी ओळखले जाते।
फ्रिक्शन वेल्डिंग ही प्रक्रिया फ्रिक्शनद्वारे उष्णता निर्माण करून आणि प्रेशर लागू करून दोन धातूंच्या भागांमध्ये मजबूत बंध निर्माण करते. हे समान किंवा भिन्न धातू जोडण्यासाठी विविध इंडस्ट्रीजमध्ये वापरले जाते. पोर्टेबल सर्कल कटर मेटल शीट किंवा प्लेट्समध्ये गोलाकार कापण्यासाठी वापरले जाणारे साधन. हे सामान्यतः फॅब्रिकेशन, दुकाने, कन्स्ट्रक्शन आणि मेटल वर्किंगमध्ये वापरले जाते. रेझिस्टन्स वेल्डिंग एक वेल्डिंग प्रक्रिया ज्यामध्ये विद्युत प्रवाह आणि धातूचे भाग जोडण्यासाठी दबाव वापरला जातो. हे ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन उद्योगांमध्ये स्पॉट वेल्डिंग, सीम वेल्डिंग आणि प्रोजेक्शन वेल्डिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. सीम वेल्ड एक प्रकारचा रेझिस्टन्स वेल्डिंग वापरला जातो. जॉईंटच्या लांबीसह सतत वेल्ड्स तयार करण्यासाठी सामान्यतः ऑटोमोटिव्ह आणि एरोस्पेस सारख्या उद्योगांमध्ये शीट किंवा ट्यूब जोडण्यासाठी वापरले जाते. पोर्टेबल कटिंग मशीन धातू, प्लास्टिक आणि लाकूड यासह विविध साहित्य कापण्यासाठी वापरले जाणारे एक हँडहेल्ड साधन. हे सामान्यतः कन्स्ट्रक्शन, मेटल फॅब्रिकेशन आणि डिमॉलिशनच्या कामात वापरले जाते. मॅग्नेटिक पार्टिकल टेस्टिंग किट फेरोमॅग्नेटिक मटेरियलमध्ये पृष्ठभाग आणि जवळच्या पृष्ठभागावरील दोष शोधण्यासाठी नॉन डिस्ट्रक्टिव्ह चाचणीसाठी वापरलेले किट. घटकांमध्ये दोष ओळखण्यासाठी ते चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय कणांचा वापर करते. स्पॉट वेल्डिंग एक रेझिस्टन्स वेल्डिंग प्रक्रिया वापरली जाते. दोन किंवा अधिक धातूच्या शीट किंवा भाग जोडण्यासाठी उष्णता आणि विशिष्ट बिंदूंवर दबाव टाकून शीट मेटलचे भाग जोडण्यासाठी ऑटोमोटिव्ह उद्योगात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ही प्रक्रिया समान आणि भिन्न धातू जोडण्यासाठी वापरली जाते. इलेक्ट्रोड ड्राईंग ओव्हन वेल्डिंग इलेक्ट्रोड्स कोरडे करण्यासाठी आणि साठवण्यासाठी ओलावा शोषून घेण्यास प्रतिबंध करण्यासाठी वेल्डिंग प्रक्रियेची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी वापरली जाते. ड्राय पेनिट्रेशन टेस्ट किट नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगसाठी पृष्ठभागावरील दोष शोधण्यासाठी आणि सामग्रीमधील खंड शोधण्यासाठी वापरले जाणारे किट. यात रंगीन डाय लावणे आणि आत प्रवेश करण्यासाठी पृष्ठभागाची तपासणी करणे समाविष्ट आहे, जे सामग्रीमधील त्रुटी दर्शवते. आता आपण ट्रेडमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन्स ओळखण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करूया. मशीनचे वारंवार रीडिंग आणि त्याचे नाव मशीन ओळखण्यासाठी उपयुक्त आहे. हाताळण्याचे व्यावहारिक ज्ञान मशीनमुळे मशीनचा वापर वाढेल. मशीन वापरण्यापूर्वी त्याचा महत्त्वाचा वापर दाखवा. मशीनचे हँडबुक्स नवशिक्यांसाठी नेहमीच उपयुक्त ठरतील. या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया. वेल्डिंग ट्रेडमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशिनरी ओळखा. मशीन छायाचित्रांच्या स्वरूपात पहा आणि त्यांना नावाने ओळखा. मशिनरी आणि त्यांचे भाग समजून घ्या. वेल्डिंग प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक यंत्राचे उपयोग जाणून घ्या. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.